नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक मगर आपले सर्वांचे IT स्टडी पॉइंट वरती स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत चिंच। चिंच या फळाचे उगमस्थान आहे मध्य आफ्रिका। मध्य आफ्रिका हे चिंच या फळाचे उगमस्थान आहे। चिंचेपासून आपल्याला चिंचेची पोळ, चिंचेची चटणी, चिंच गुळाची आमटी आणि चिंचेचा सार बनवला जातो। चिंचेपासून पावडर तयार करतात। चिंचेपासून काय तयार करतात? पावडर तयार केली जाते। अरब जे लोक आहे या चिंचेला भारतीय खजूर म्हणत होते। अरब लोक चिंचेला काय म्हणत? भारतीय खजूर म्हणत। महाराष्ट्रात चिंचेचे क्षेत्र 8,000 हेक्टर एवढे आहे। चिंचेचे क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर 8,000 हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी आहे। अहमदनगर, सोलापूर आणि अतिशय कमी पावसाच्या भागामध्ये चिंचेची लागवड केली जाते। चिंचेच्या जाती आपल्याला दिलेल्या आहेत। प्रतिष्ठान ही महत्वाची जात आहे, लक्षात ठेवायची। त्यानंतर आहे नंबर 263 आणि अकोला स्मृती। यापैकी दोन जाती आपल्याला महत्वाच्या आहेत, प्रतिष्ठान आणि अकोला स्मृती ही जात महत्वाची आहे। अभिवृद्धी बियाद्वारे करतात व गुटी कलम आणि भेटकलमाद्वारे करतात। आता जे आकार आहे या ठिकाणी गड्ड्याचा आकार दिलेला आहे 1 बाय 1 बाय 1 मीटर। 100 ग्रॅम कार्बोरिल पावडर त्यामध्ये टाकावी। जी चिंचेची लागवड आहे ही 10 बाय 10 मीटर अंतरावर केली जाते। चिंचेचे झाड 1 मीटर उंच झाल्यावर त्याचा शेंडा खुडावा, हा महत्वाचा प्रश्न आहे। मग कोणत्या झाडाचा शेंडा खुडतात? तर चिंचेच्या झाडाचा शेंडा खुडला जातो। किती मीटर उंची झाल्यावर? 1 मीटर उंची झाल्यावर त्याचा काय करावा? शेंडा खुडावा। त्यानंतर आहे खत मात्रा 500, 250, 250 प्रमाणात द्यावे। चिंचेला फुलोरा जो आहे मित्रांनो तो जून जुलै महिन्यामध्ये येतो, तर काढणीस त्याचा मार्च एप्रिल मध्ये काढणी त्याची तयार होते। त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की चिंचेच्या झाडाचे 10व्या वर्षापासून चांगले उत्पादन मिळते आणि झाडापासून सरासरी 50 ते 150 किलो पर्यंत चिंच आपल्याला मिळते। ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत। मग चिंचेमध्ये ध्यानात लक्षामध्ये गोष्टी ठेवण्यासारख्या कोणत्या आहे? तर चिंचेचे उगमस्थान मध्य आफ्रिका आहे। चिंचेला अरब लोक भारतीय चिंच म्हणजे अरब लोक जे आहे ते चिंचेला भारतीय खजूर असं मानल्या जायचे। हा महत्वाचा घटक आपल्याला सांगितलाय। महाराष्ट्रामध्ये 8,000 हेक्टर क्षेत्र चिंचेखाली आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे काय दिलेलं आहे? तर जे चिंच आहे तर चिंचेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहिली की चिंचेच्या जाती प्रतिष्ठान आणि अकोला स्मृती ह्या जाती महत्वाच्या आहेत। चिंचेची जी अभिवृद्धी आहे ही गुटी कलम किंवा भेटकलमाद्वारे केली जाते। त्यानंतर चिंचेचे झाड जे आहे 1 मीटर उंचीचे झाल्यावर त्याचा शेंडा खुडावा व खोडला जातो, खोडतात। त्यानंतर फ्लोरा हे जून जुलै महिन्यामध्ये येतो, तर त्याची लागवड मार्च एप्रिल मध्ये म्हणजे त्याचे उत्पादन आपल्याला मार्च एप्रिल मध्ये मिळते। त्या गोष्टी काय मित्रांनो महत्वाच्या आहेत। त्यानंतरचं पीक आहे फळबाग आहे आपलं जांभूळ। मग या जांभूळ या पिकाचं उगमस्थान आहे मित्रांनो तर भारत हे उगमस्थान त्याचं मानलं जातं। यामध्ये लोह खनिजाचे प्रमाण शर्करा भरपूर असते। लोह खनिज आणि शर्करा जे आहे याचं प्रमाण काय आहे? तर भरपूर प्रमाण त्यामध्ये आहे। पंडुरोग आणि मधुमेहावर जांभळाचा रस उपयुक्त आहे। हवामान आहे उष्ण व दमट उष्ण व समशीतोष्ण हवामान कशासाठी पाहिजे? तर जांभळासाठी पाहिजे। मग जांभूळ पीक जे आहे हे कोकणातील हवामान याला चांगल्या प्रकारे मानवते। जांभ्या खडकाची जमीन तांबडी जी जमीन आहे ही योग्य आहे। म्हणजे जांभ्या खडकाची जी जमीन आहे ही महत्वाची आहे। कशासाठी? तर जांभूळ या पिकासाठी। आता जांभळाचे दोन प्रकार पडतात मित्रांनो, एक आहे राय जांभूळ आणि दुसरा आहे कड जांभूळ। राय जांभूळ म्हणजे त्याचा आकार हा मोठा असतो, त्यामध्ये गर हा फिकट गुलाबी असतो, गोड असतो आणि रसदार असतो। त्यानंतर एक कड जांभूळ लहान गोलाकार गर्द जांभळा रंग असतो, दोघांचाही बी काळसर असतो, पण ती चव आहे ही कड जांभूळची कशी असते? तुरट असते। त्यानंतर आपल्याला दिलेले कोकण बहारडोली ही अगदी महत्वाची जात आहे मित्रांनो। मग कोकण बहारडोली ही जात कशाची आहे? तर जांभळाची ही जात आहे। कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही जात आहे। अभिवृद्धी जी आहे या जांभळाची अभिवृद्धी भेटकलमाने अथवा डोळे भरूनही केली जाते। बरोबर आहे। ह्या गोष्टी आपल्यासाठी काय आहे? तर महत्वाच्या आहे। नंतर यामध्ये आपल्याला खाली पाहायचे आहे, अजून प्रश्न आहेत त्यामध्ये। जांभळाच्या प्रत्येक बी मधून 3 ते 4 रोपे काय होतात? तयार होतात। त्यामुळे त्याला बहुभ्रूणता सुद्धा म्हटले जाते। काय म्हटले जाते मित्रांनो? तर बहुभ्रूणता असे सुद्धा म्हटले जाते। म्हणजे सर्वात जास्त त्यामधून आपल्याला 3 ते 4 रोपे तयार होतात एका झाडावर। त्यानंतर एक खड्ड्यामध्ये लेडेन पावडर टाकली जाते, 250 ग्रॅम टाकावी। अंतर आहे 10 बाय 10 मीटर। काय आहे? जांभळासाठी अंतर किती आहे? 10 बाय 10 मीटर अंतर ठेवले जाते। त्यानंतर आहे 75 ते 100 सेंटीमीटर पर्यंतचे फुटवे काढून फांद्या काढून टाकाव्या। खत मात्रा दिलेली आहे 500, 250, 250। फुले येण्याचा जो काळ आहे मित्रांनो हा महत्वाचा आहे। जानेवारी फेब्रुवारी मध्ये फुले येतात, तर पक्व होण्याचा काळ जो आहे तो एप्रिल जून मध्ये आहे। जांभळाच्या एका झाडापासून सुमारे 100 ते 125 125 किलो फळे त्या ठिकाणी आपल्याला मिळतात।
नंतरचं पीक आहे आपलं सीताफळ. सीताफळ हे पीक आपल्याला घ्यायचं आहे. सीताफळाचं जे शास्त्रीय नाव आहे, सीताफळाचं शास्त्रीय नाव जर विचारलं मित्रांनो तर ते काय आहे? अॅनोना स्कॅमोजा. अॅनोना अॅनोना स्कॅमोजा हे जे आहे हे शास्त्रीय नाव कशाचं आहे? तर सीताफळाचे आहे. सीताफळाचे उगमस्थान दक्षिण मध्य अमेरिकेतील उष्णकटिबंधीय भागामध्ये हे उगमस्थान आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे. सीताफळाच्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गरापासून काय तयार केले जाते? तर आईस्क्रीम मध्ये तो भाग मिसळला जातो. सीताफळाच्या पानामध्ये ॲकोरिन व ॲनोनिन ही कीटकनाशक अल्कलाइड असतात. मग त्यामुळे जे आपले शेळी आहे, मेंढी आहे हे झाडं खाणं खात नाही. ॲकोरिन व ॲनोनिन हे सीताफळामध्ये असते. पण झाडाच्या अवयवामध्ये हायड्रोसायनिक आम्ल या ठिकाणी असते. अवयवामध्ये जर विचारलं तर हायड्रोसायनिक आम्ल असते. मराठवाड्यामध्ये धार आणि बालाघाट ही गावे सीताफळासाठी प्रसिद्ध आहे. तसेच दौलताबाद सुद्धा प्रसिद्ध आहे. काय? दौलताबाद हे सुद्धा काय आहे? प्रसिद्ध आहे. उष्ण व कोरडे हवामान सीताफळासाठी मानवते. दमट हवामानात झाडाची पानगळ होत नाही. त्यानंतर जाती दिलेल्या आहे मित्रांनो, बाळानगर, TP7, वॉशिंग्टन मेमॉथ, बार्बाडोस, बुलकहार्ड, तांबडे सीताफळ, पिंक मेमॉथ, ब्रिटिश गियाना आणि ॲटिमोया ह्या ज्या जाती आहेत ह्या सीताफळाच्या जाती आहेत. मग यामध्ये बाळानगर लक्षात ठेवा, ही महत्वाची जात आपल्याला त्या ठिकाणी आहे. नंतर यामध्ये नंतरचा प्रश्न आहे त्यामध्ये सीताफळाची भेट कलम करण्यासाठी रामफळाचा खुंट वापरला जातो. सीताफळाची जी भेट कलम आहे, सीताफळाची भेट कलम करण्यासाठी कोणता खुंट वापरला जातो मित्रांनो? तर रामफळ हा खुंट वापरला जातो. ही गोष्ट काय आहे? महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला हा प्रश्न महत्वाचा आहे. बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी 3 दिवस भिजत पाण्यात ठेवली जाते. नंतर आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये बिया टाकून रोपे तयार करतात. सीताफळाच्या खड्ड्याचा आकार 45 बाय 45 बाय 45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे असावे. मुरमाड जमिनीमध्ये 4 बाय 4 मीटर अंतरावर लागवड करतात, तर मध्यम जमिनीमध्ये 5 बाय 5 मीटर अंतरावर लागवड केली जाते. NPK चे प्रमाण आहे 250, 125, 125 या ठिकाणी प्रमाण द्यावे. त्यानंतर 5 वर्षापर्यंत प्रत्येक झाडाला 100 किलो युरिया द्यावा. त्यानंतर एक कीड व पिट्या डेकून व रोग, फळे काळी पडणे हे रोग त्यामध्ये आढळतात. फळे काळी पडणे हा सर्वात महत्वाचा रोग त्या ठिकाणी कशावर आढळतो? तर सीताफळावर आढळतो. सीताफळाच्या कलमी झाडांना लागवडीनंतर 4थ्या वर्षी फळे लागतात. कितव्या वर्षी लागतात मित्रांनो? तर 4थ्या वर्षी त्याला काय लागतात? फळे लागतात. त्यानंतर आहे की सीताफळाचं जे झाड आहे, या सीताफळाच्या झाडाच्या बियापासून अभिवृद्धी केल्यास झाडांना 6व्या वर्षी फळे लागतात. फुलोरा जो आहे, हा फुलोरा येतो जून जुलै महिन्यामध्ये. तर फळे तयार होण्याचा काळ जो आहे मित्रांनो तो आहे सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये. सर्वसाधारणपणे एका झाडापासून सरासरी 50 ते 100 फळे आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. हे सीताफळाबद्दल आपण दिलेली माहिती आहे. मग सीताफळामध्ये लक्षात काय ठेवायचं? सीताफळाचे शास्त्रीय नाव आहे अॅनोना स्कॅमोजा आहे. सीताफळाचे उगमस्थान जे आहे हे दक्षिण व मध्य अमेरिका आहे. त्यानंतर पांढऱ्या सीताफळाचा जो गर निघतो त्यापासून आईस्क्रीम बनवले जाते. सीताफळाच्या पानामध्ये जे आहे ॲक्युरिन व ॲनोनिन हे घटक द्रव्य असतात. सीताफळाच्या अवयवामध्ये जे काय हायड्रोसायनिक जे आम्ल आहे हे त्या ठिकाणी आम्ल असते. त्यानंतर मराठवाड्यामध्ये धार आणि बालाघाट ही सीताफळाची प्रसिद्ध आहे. त्यानंतर जर पाहिलं तर दौलताबाद हे शहर सुद्धा सीताफळासाठी प्रसिद्ध आहे. जाती आहेत बाळानगर, TP7, वॉशिंग्टन मेमॉथ, बार्बाडोस, बुलकहार्ड, तांबडे सीताफळ, पिंक मेमॉथ, ब्रिटिश गियाना, ॲटिमोया हे सीताफळाच्या काय आहेत? जाती आहेत. त्यापैकी बाळानगर आणि बुलकहार्ड लक्षामध्ये राहू द्या. सीताफळाची भेट कलम करण्यासाठी रामफळ हा खुंट वापरला जातो. सीताफळाची जर का त्या बियांची लागवड जर करायची असेल मित्रांनो तर 3 दिवस त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. नंतर आपण विचार करतोय की ज्यावेळेस सीताफळ आहे त्यामध्ये कोणते रोग येतात? तर फळे काळी पडणे हा सर्वात महत्वाचा रोग त्यामध्ये आहे. सीताफळाला फुलोरा येतो जून जुलै महिन्यामध्ये आणि फळे त्याची काळी पडतात फळे तयार होतात सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये. नंतरचं पीक आहे मित्रांनो ते कोणतं आहे? तर त्याचं नाव आहे रामफळ. रामफळ हा सर्वात महत्वाचा पीक या ठिकाणी आहे. फळबाग लागवड योजना जी आहे, फळबाग लागवड योजना कधीची मित्रांनो? तर ती आहे 1990 मध्ये. 1990 मध्ये फळबाग लागवड योजना त्या ठिकाणी काय सुरू झाली होती. मग या रामफळाचं जे शास्त्रीय नाव आहे, रामफळाचं शास्त्रीय नाव कोणतं आहे? तर ते आहे अॅनोना रेटिक्युलाटा. काय आहे? अॅनोना रेटिक्युलाटा. अॅनोना रेटिक्युलाटा हे जे आहे हे लाटा हे जे आहे हे शास्त्रीय नाव जे आहे कशाचं आहे? तर रामफळाचे आहे.
त्यानंतर जर आपण विचार केला की रामफळाचं जे उगमस्थान आहे हे उगमस्थान कुठं आहे तर क्युबा या देशामध्ये आहे. हवामान जे आहे उष्ण व दमट हवामान कशासाठी लागते तर रामफळासाठी. सुपीक खोल गाळाची जमीन असावी. आंध्र प्रदेशातील संगारेड्डी या संशोधन केंद्राने कोणती जात निर्माण केलेली आहे ती आहे बुलखार्ड आणि ठसेदार. कोणती जात आहे बुलखार्ड आणि ठसेदार ही जात त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे, विकसित केलेली आहे. लक्षात ठेवायचा हा प्रश्न आपल्याला अति महत्वाचा आहे. त्यानंतर स्थानिक बदामी, त्यानंतर हृदयाकृती आणि जाळीदार ठशांच्या ह्या जाती आहेत. लागवड रोपे लावून केली जाते. जी रामफळाची लागवड ही रोपे लावून केली जाते. 8 बाय 8 मीटर अंतरावर लागवड केली जाते. इन्सेंटिव्ह पद्धतीने गावठी रामफळावर उत्पादनक्षम झाडाचे कलम करतात. फ्लोरा ऑगस्ट महिन्यामध्ये फ्लोरा येतो. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी फळे तयार होण्याचा कालावधी जो आहे हा मार्च एप्रिल आहे. 10 ते 12 वर्षांनी उत्पादन सुरू होते. त्यानंतर एका झाडापासून 200 फळे आपल्याला त्या ठिकाणी मिळतात मित्रांनो. आंतरपीक म्हणून एरंडी असेल, तूर असेल, शेवगा असेल या पिकाचे त्यामध्ये 5 वर्षापर्यंत आंतरपीक घेतले जाते. नंतरचं पीक आहे मित्रांनो आपलं हनुमान फळ आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय. मग हनुमान फळामध्ये या फळात कार्बीय पदार्थाचे प्रमाण आहे मित्रांनो 23 ते 24% कार्बीय पदार्थ त्या ठिकाणी आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. सीताफळ जे हनुमान फळ जे तयार झालेले संकरित फळ आहे मित्रांनो, तर हे हनुमान फळ जे तयार झालेले सीताफळ आणि लक्ष्मण फळ यांच्या एकत्रीकरणातून जे तयार झालेलं आहे हनुमान फळ आहे. उष्ण व कोरडे हवामान या हनुमान फळासाठी मानवते तर लागवडीचे अंतर आहे 6 बाय 5 मीटर अंतरावर लागवड केली जाते. जे फुले येण्याचा काळ आहे हा फुले येण्याचा काळ आहे मे ते सप्टेंबर या महिन्यामध्ये आहे, तर डिसेंबर जानेवारीमध्ये फळे पक्व होतात. झाड जे आहे 6 ते 7 वर्षाची झाल्यावर त्या दर झाडाला 100 ते 150 फळे आपल्याला मिळतात. अशा प्रकारे हा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण पहिलं जे पीक आहे मित्रांनो, पहिलं पीक कोणतं पाहिलेलं आहे तर पहिलं पीक आपण चिंच घेतलं. चिंच नंतर आपण जांभूळ या ठिकाणी घेतले. जांभूळ नंतर आपण सीताफळ घेतलं. सीताफळानंतर आपण रामफळ घेतलेलं आहे. रामफळानंतर आपण हनुमान फळ घेतलं. त्यानंतर आपण घेणार आहे आंबा. या ठिकाणी हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. असाच आपण पुढे पिकं घेऊन सुद्धा येणार आहोत लवकरच. त्यानंतर तोपर्यंत मी या ठिकाणी तुमची सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.